पिक्चर अभी बाकी आहे निश्चितच, कारण ऑपरेशन सिंदूर अजून संपलेला नाहीये. हा फक्त ट्रेलर आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा भारत जगाला पिक्चर दाखवणार ही ठाम भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता घेतलेली आहे. साथियों, एक और बात मैं यहाँ साफ कहना चाहूँगा कि ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है. जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था. अब सही समय आएगा, जब भी सही समय आएगा तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे. तर भारताचं ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी झालंय याची कबुली आता स्वतः पाकिस्तानमधून आलेली आहे. पाकिस्तानमध्ये हल्ला झालाच नाहीये असे दावे पाकिस्तानमधून करण्यात आले. मात्र आता पाकिस्तानचा नूरखान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली. 2:30 बजे सिपह सलार जनरल सईद आसिफ मुनीर ने मुझे सिक्योर फ़ोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं. एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं. तर भारताच्या लष्करानं पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं आणि त्यानंतर भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीनं पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे. जगातील प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळं पाठवली जाणार आहे. त्यामध्ये 20 खासदारांची निवड झाली आहे अशी सुद्धा माहिती मिळते आहे. तर डिप्लोमॅटिक स्ट्राईक जी आहे ती आता भारत करणार आहे आणि ही सर्वात मोठी स्ट्राईक असेल ज्यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे. यामध्ये या शिष्टमंडळात कोण कोण असेल? सुप्रिया सुळे, MIMचे असुद्दीन ओवैसी, काँग्रेसचे शशी थरूर. खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये ही 3 मोठी नावं समोर येत आहेत. तर आपण पाहू शकतोय खरं तर डिप्लोमॅटिक स्ट्राईक जी आहे ती भारत करणार आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर नंतर ही नवीन आणि मोठी रणनीती आखली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय आणि आता ऑपरेशन सिंदूरचा डंका जगभरात वाजणार आहे. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर आपण बघतोय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. बघा, अतिशय मोठी घडामोड. अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आलेला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. तर संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरु आणि सॅव्हॅक्रूज शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिली असं मेलमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, आपण बघतोय जेव्हापासून पहलगाम हल्ला झाला आणि नंतर ऑपरेशन सिंदूर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईला धमक्या दिल्या जात आहे आणि आता तर थेट ताजमहल पॅलेस पुन्हा एकदा या ठिकाणी हल्ल्याची शक्यता. काय अपडेट? नक्कीच आपण बघतोय की मुंबईला येणाऱ्या धमक्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. आताच नव्याने मेल आलेला आहे, तो देखील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हे पाईप बॉम्बने उडवून देण्याचा धमकी या ईमेलमध्ये देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे संसदेवरती हल्ल्याप्रकरणी ज्या अफजल गुरुला फाशी देण्यात आली त्याला आणि दुसरा एक आरोपी आहे सेवकू शंकर, या दोघांना अन्यायकारकरित्या फाशी दिली असा आरोप देखील या मेलमध्ये करण्यात आलेला आहे. हा मेल येताच तात्काळ विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि संपूर्ण विमानतळावर यंत्रणा देखील सतर्क झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी. अधिकची माहिती घेत राहू. आपण बघतोय अतिशय मोठी बातमी आहे. मुंबईमधलं ताज हॉटेल हे तेच ताज हॉटेल 26/11चा हल्ला म्हणजे ताज हॉटेलची आठवण लगेचच होते आणि हेच ताज हॉटेल पुन्हा एकदा उडवण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे. शिवाय जे एअरपोर्ट आहे ते सुद्धा उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. तर आपण बघतोय मुंबईवरती पुन्हा एकदा दहशतवादाचे ढग जे आहे ते दाटून आले असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण असा मेल जो आहे तो आलेला आहे. आणखी एक मोठी घडामोड. पहलगाम हल्ल्याआधी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यानं हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य केलेली आहे. तर असे मुनीरनं हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळं म्हटलेलं. काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील
नस आहे असं तो म्हणाला. दरम्यान आता अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ओसामा बिन लादेननं काश्मीरबद्दल असंच एक विधान केलेलं. भारताला धमकी देताना लादेनने भारत आणि अमेरिकेला सर्वात मोठे शत्रू असं म्हटलेलं. त्यामुळे असीम मुनीर लादेनची स्वप्न पूर्ण करतोय का, हाच सवाल आता उपस्थित झालेला आहे. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान आता तुर्की सुक्या मेव्यांबाबत भारतीय व्यापाऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. तुर्कीने आता एकंदरीत पाकिस्तानला मदत केल्यानं पुण्यातील व्यापाऱ्यांनी सुक्या मेव्यावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. IIT रुड़की करून देखील तुर्कीचा करार मोडीत काढण्यात आलेला आहे. पुण्यातील बहुचर्चित भूमिगत मेट्रोचं काम मात्र तुर्की कंपनी गुलेरमॅककडे आहे. त्यामुळे या कंपनीकडून देखील मेट्रोचं काम काढून घेतलं जाण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. बघा कशा प्रकारे आता तुर्कीवरती ट्रेड स्ट्राईक जो आहे तो पाकिस्तान करताना दिसतोय, कारण तुर्कीने पाकिस्तानला भारताच्या विरोधात मदत केलेली आहे. सर्वात जास्त व्यापार हा तुर्कीमध्ये सुक्या मेव्याचा होत असतो आणि आता भारत सुक्या मेव्यावरच बहिष्कार टाकणार आहे. आणि आता तुर्की कंपनी सेलेबी एव्हिएशन्सने कोर्टात धाव घेतलेली आहे. बघा भारताकडून कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द झाली आहे. भारताच्या निर्णयाला सेलेबी कंपनीनं मात्र आव्हान दिलेलं आहे. कंपनी कशी धोकादायक ठरू शकते हा सेलेबीचा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाला धरून थेट कोर्टामध्ये धाव घेतली असल्याचं आपण बघतोय. तुर्की कंपनी सेलेबी ही आहे जिनं कोर्टात आता धाव घेतली आहे. भारताच्या विरोधात कारवाया तुर्कीने केल्या आणि त्यामुळे आता भारतानं हा बहिष्कार घातला आणि त्यानंतर कोर्टात ही धाव घेतली असल्याचं दिसलं. डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत डबल गेम खेळतोय. होय, कारण अमेरिकेने एकीकडे भारताला पाठिंबा दिला, दुसरीकडे मात्र भारत विरुद्ध उभ्या राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अर्थातच अमेरिकेकडून दिले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला $304 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्र विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प डबल गेम खेळत आहे अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी नाक खुपसलं आणि स्वतःचं हसूच करून घेतलंय. असं मी का म्हणतेय, पहा हा रिपोर्ट. डोनाल्ड ट्रम्प तात्या ठाक्या हाणण्यात एक नंबर. खोटं बोल पण रिटून बोल. कुणाकडनं शिकावं तर ती ट्रम्प तात्याकडनं. तात्यानं विदेश दौऱ्यात झालझाल गप्पा हाणल्या आणि हसू करून घेतलं. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तनातनी जोरात आहे. भारतानं पाकिस्तानच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या. ऑपरेशन सिंदूर भारतानं जोरदार राबवलं आणि घाबरलेल्या पाकिस्तानच्या DGMOनं भारताच्या DGMOला फोन केला. आपल्या मोदी साहेबांनी बी हिच सांगितलं, ऐका. पाकिस्तान दुनिया भर में तनाव कम करने के लिए गुहार लगा रहा था और बुरी तरह पीटने के बाद इसी मजबूरी में 10 मई की दोपहर को पाकिस्तानी सेना ने हमारे DGMO को संपर्क किया. पण डोनाल्ड ट्रम्प तात्यानं मधी नाक खुपसलं आणि म्हणालं, मीच दोघांमध्ये शस्त्रसंधी घडवली. हाय का आता येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू. मग काय तात्याला सगळ्यांनीच फैलावर घेतला. तात्या गपगार बसलं, हसू झालं आणि मारली पलटी. ट्रम्प तात्या आता पलटू तात्या झाल्यात. बघा तात्यानं कशी हाणली पलटी. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile, and Pakistan was very happy with that, and India was very happy with that. खोटं बोलून पलटी मारण्याचा तात्याचा इतिहासच राहिलाय. म्हणून आता तात्याला पलटू तात्या म्हणतात. बघा तात्यानं कवा कवा खोटं बोललंय आणि कवा कवा पलटी मारली. तात्यानं दावा केला युक्रेनला $500 बिलियन कर्ज दिलंय. पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त $124 बिलियन कर्ज दिलंय. तात्याचं दुसरं खोटं ऐकायचं आहे का तर ऐका.
तात्या म्हणतात मला इतिहासातली सगळ्यात जास्त मतं पडली आणि निवडून आलो. पण तात्या, ती जॉर्ज बुश नाना आठवत्यात का? त्यांना 2005 मध्ये 92% मतं पडली होती, तुमच्यापेक्षा लई जास्त. आता खोटं नंबर 3 ऐका. तात्या एकदा म्हणाल, जानेवारी महिन्यात मी 6 नागरिकांना हमासच्या कैदेतनं म्हणजे तावडीतनं सोडवलं आणि बायडन अण्णानं एकाला बी सोडवलं नाही. पण खरं सांगायचं तर 2023 मध्ये हमासनं 105 नागरिकांना सोडून दिलं होतं. तेव्हा तात्या बसला असत्याला न दिला. तात्याचा खोटं बोलण्याचा कारनामा ऐकला, आता पलटी मारण्याचा कारनामा ऐका. ज्याला अमेरिकेनं दहशतवादी ठरवलं होतं त्याच्या सोबत सिरियात तात्यानं हात मिळवणी केली हाय का आता? तर दुसरी पलटी ऐकायची आहे का? तर ऐका. जे अमेरिका रशियाच्या विरोधात युक्रेनला मदत करत होती त्या झेलिन्स्की सोबतच नळावरच्या भांडणासारखा तात्या कचा भांडला. तात्या, तुम्ही अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष आहेत, भूमिका मांडा, थेट मांडा, अचूक मांडा, खरी मांडा. पण खोटं बोलून पलटी मारून कशाला पंचायत करून घेता? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर पलटूराम ट्रम्प तात्यांचा हा कॉमेडी शो आपण खरं तर बघितला आणि कशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत पलटी घेतली ते सुद्धा. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली सध्याची परिस्थिती काय, जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोसच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची आता चांगलीच टरकली आहे. त्यामुळे रावळपिंडीतलं सैन्य मुख्यालय इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी कंगाल पाकिस्तानला कोट्यवधी खर्च करावे लागणार आहे. पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या 80% भागावरचं नियंत्रण आता गमावलंय. भीतीमुळे पाकिस्तानी सैन्य राजधानी क्वेटामधून बाहेर पडत नाहीये. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभे करताय असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असं देखील त्यांचं म्हणणं आहे. बीईएल आणि भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण विभागानं IDDIS काउंटर ड्रोन सिस्टीमसाठी करारावर स्वाक्षरी केली. DRDO आणि बीईएल यांनी स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेला हा प्रकल्प मेक इन इंडिया उपक्रमाला बळकटी देण्यासाठी एक मैलाचा दगड आहे. आणि आता बातमी निश्चितच चिंता वाढवणारी आहे, कारण जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची पुन्हा एंट्री झाली आहे. आशियातील हाँगकाँग आणि सिंगापूर देशात कोरोनाचे नवीन रुग्ण समोर आले. 3 मे पर्यंत या 2 देशांमध्ये 31 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभरातील ही सर्वात जास्त संख्या आहे आणि या पार्श्वभूमीवर हाँगकाँग आणि सिंगापूरच्या आरोग्य विभागानं खबरदारी बाळगण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे काही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. कोविड-19ची लाट पुन्हा पसरण्याची आरोग्य विभागाला भीती आहे. हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसचा प्रताप अधिक बघायला मिळतोय. हाँगकाँगमध्ये 3 मे पर्यंत 31 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. बघा, आकडा वाढलेला आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये अलर्ट जारी झालाय. आणि आता तुम्ही जर हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करताय तर जरा थांबा. ही बातमी काळजीपूर्वक पहा. हेअर ट्रान्सप्लांट 2 इंजिनियर्सचा मृत्यूस कारणीभूत ठरलेला आहे. मयंक कटियार आणि विनीत दुबे अशी मृतांची नावे. या प्रकरणी आरोपी डॉक्टर अनुष्का तिवारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिच्या अटकेसाठी आता पथकं पाठवली आहे. डॉक्टर अनुष्का तिवारीनं कमी खर्चात हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा दावा केला आणि इतर क्लिनिकप्रमाणे ती लाखो रुपये न घेता 40 ते 50 हजारांमध्ये ट्रान्सप्लांट करत होती. मात्र योग्य काळजी न घेतल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा आहे. ही घटना कानपूरमध्ये घडलेली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोतच. मात्र बघतोय डॉक्टरच्या कारनाम्यामुळे दोघांनी जीव गमावलेला आहे. इसमें ये रावतपुर थाना क्षेत्र की एक घटना है जिसमें एक महिला के द्वारा यह शिकायत की गई कि उनके पति की
हेयर ट्रांसप्लांट के दौरान उपचार के दौरान उनकी मृत्यु हो गई। इसमें प्रारंभिक जांच की गई थी जिसमें कुछ ऐसे तथ्य मिले जिस पे ये जरूरी लगा कि उस पे विवेचना की जाए। इसके क्रम में एक अभियोग दिनांक 9 को रावतपुर पे डॉक्टर के खिलाफ पंजीकृत किया गया है, जिसमें विवेचना की जा रही है और जो भी साइंटिफिक एविडेंस हैं और अन्य जो साक्ष्य हैं उसको कलेक्ट किया जा रहा है। तर हेअर ट्रान्सप्लांट करताना काळजी काय घ्यायची आहे? अनुभवी डॉक्टर असलेल्या क्लिनिकचीच निवड करायची आहे. तुमच्या आरोग्याची तपासणी करा, आवश्यक त्या चाचण्या सुद्धा करून घ्या. हेअर ट्रान्सप्लांट नंतर डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम, योग्य आहार आणि काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. ट्रान्सप्लांट नंतर केस येण्यास वेळ लागतो, त्यामुळे संयम बाळगा. तर आपण बघतोय, जर तुम्ही सुद्धा हेअर ट्रान्सप्लांटचा विचार करत असाल तर काय काळजी घ्यायची हे आपण बघितलेलं आहे. याशिवाय नेमक्या काय राजकीय घडामोडी सध्या राज्यात सुरू आहे आणि देशातही जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. अनेकांना बरीच व्यसनं असतात, तसं राजकारण म्हणजे एक आवड आणि व्यसन आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं असल्याचं आपण बघतोय. यावेळेस विविध व्यसनांची त्यांनी नक्कल केली आहे. इंदापूरमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या सभेत अजितदादांची तुफान फटकेबाजी बघायला मिळाली. किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मंत्री भरत गोगावलेंनी आढावा बैठक घेतली आहे. 9 जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. यावेळेस मान्यवर आणि शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत शासकीय अधिकारी आणि आयोजकांना सूचना सुद्धा गोगावलेंनी केल्या आहेत. संभाजीनगरमधील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं हल्लाबोल मोर्चा काढला असल्याचं बघायला मिळालं. तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. गुलमंडीमध्ये या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे. संभाजीनगरमधील मोर्चावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवरती तोफ डागल्या. निवडणुकीपूर्वीची वचनं अपूर्ण आहेत, तिघांमध्ये भांडणं होत आहे. हे भांडण एकमेकांच्या हिताची असल्याचं दिसतंय. कुणाला बंगला पाहिजे, कुणाला पालकमंत्रीपद पाहिजे, तर महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षांमधून कुणीही बोलत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. कोणत्याही युती आघाडीच्या भरोशावर राहू नका असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात मनसेची आढावा बैठक होतीये. कार्यकर्ते युती किंवा आघाडीबाबत संभ्रमात आहे. अशात कार्यकर्त्यांचा घोळ थांबवण्यासाठी राज ठाकरे यांचे स्वतंत्र तयारीचे आदेश बघायला मिळत आहेत. आणि आता नाशिककरांसाठी एक मोठी बातमी आहे. बघा, अवकाळी पावसामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे. आनंदाची बातमी आहे. पाणी पातळीमध्ये 2% वाढ झालेली आहे. पाणी टंचाईच्या काळात नाशिक शहराला हा अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरणात 12 मेला 44.96% पाणीसाठा होता आणि आता पावसानंतर धरणामध्ये 46.41% इतका पाणीसाठा उपलब्ध झालाय. त्यामुळे नाशिकमध्ये अवकाळी पावसानं जी हजेरी लावली आहे त्याचा फायदा मात्र गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढण्यासाठी झालाय.